बुधवारची रात्र चेतना मनोज जाधव वय वर्ष 33 हिच्यासाठी शेवटची ठरेल असं कुणालाही वाटलं नव्हतं। चेतनाचा पती मनोज जाधव यानं एका मित्राला जेवणासाठी घरी बोलवले होते। मटणाची भाजी बेतशीर आणि चांगली कर अशी सूचना त्यानं पत्नीला दिली होती। अंगणात जेवणाचा बेत रंगला होता, पण पाहुण्यांसमोरच मनोजचा पारा चढला। मटण व्यवस्थित शिजले नसल्याच्या कारणावरून त्यानं पत्नीशी जोरदार वाद घालण्यास सुरुवात केली। हा वाद केवळ स्वयंपाकापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्यात मनोजच्या जुन्या संशयी स्वभावाचा आणि व्यसनाचा तडका लागला। मीडिया रिपोर्टनुसार मनोज हा दारूच्या आहारी गेला होता। यापूर्वीही 2015 मध्ये त्याच्यावर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झाला होता। 2017 मध्ये पुन्हा सुखानं संसार करू या अटीवर चेतनानं त्याला माफ केलं होतं। मात्र बुधवारी झालेल्या अपमानाचा घाव चेतना हिच्या मनाला इतका खोल लागला की तिनं टोकाचं पाऊल उचललं। भरल्या ताटावरून उठून ती आत गेली आणि तिनं विषारी औषध प्राशन केलं। बाहेर येऊन जेव्हा तिनं पतीला ही बाब सांगितली तेव्हा एकच खळबळ उडाली। तिला तातडीनं अरणी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं। डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले। चेतना आणि मनोज यांच्या संसार वेलीवर मुलगा लेख आणि मुलगी अणवी अशी 2 मुलं आहेत। मात्र वडिलांच्या तापट स्वभावानं दोन्ही मुलं आईच्या प्रेमात पोरकी झाली आहेत। ज्या बापानं घराचं रक्षण करायचं, त्याच बापाच्या संतापानं या मुलाच्या आयुष्यात कायमचा अंधार पसरवलाय। चेतनाचे मामा मनोहर राठोड राहणार देवगाव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चेतनाचा पती मनोज जाधव याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून त्यास अटक केली आहे। चेतनाच्या मृत्यूनंतर आरणी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी केलेली गर्दी आणि त्यांचा आक्रोश काळजाला पिळवटून टाकणारा होता।